प्रतीक्षाच्या मनात आता अनेक विचार येऊ लागले आणि ती आपल्या आयुष्यात गोंधळून गेली होती. तिला काय करावे काही कळत नव्हते. तिच्या रूपामुळे तिला एवढ्या अडचणी येतील तिने कधीच विचार केला नव्हता. पण समोर जे काही झाले त्यामुळे तिच्या आयुष्यात एक वेगळाच परिणाम झाला. प्रतीक्षाने गरीब कुटुंबात जन्म घेतला होता. घरची परिस्थिती चांगली नव्हती. खरं तर प्रतीक्षाच्या बाबाला मुलगा हवा होता, पण त्यांना मुलगी झाली आणि त्यातल्या त्यात ती पाहायला सुंदर नव्हती आणि तिचा रंग काळा होता. त्यामुळे लहानपणापासून बाबांना तिचा फार राग यायचा. बाबा तिचा लाड करत नव्हते. अनेक लोक याबद्दल तिच्या बाबांना आणि आईंना बोलायचे, कारण प्रतीक्षा पाहायला काहीच सुंदर नव्हती. आईला सुद्धा अनेक विचार यायचे, पण आई तिला या गोष्टी जाणवू देत नव्हती. आता प्रतीक्षा थोडी मोठी झाली होती आणि शाळेत जाऊ लागली, पण आता सुद्धा बाबांचा व्यवहार प्रतीक्षासोबत तसाच होता. तिच्यासोबत जास्त बोलत नव्हते, पण आई नेहमी तिला आपल्या जवळ ठेवायची आणि कधी कुठला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून तिच्याकडे लक्ष द्यायची. एवढ्यातच प्रतीक्षाला एक भाऊ झाला आणि त्यामुळे तर घरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले. प्रतीक्षाचे बाबा आता आपल्या मुलाकडे जास्त लक्ष देत होते. त्याचा लाड करायचे. प्रतीक्षा त्यांच्याकडे बघत राहायची आणि प्रतीक्षाला ते बघून फार वाईट वाटायचं, कारण तिच्या बाबांनी तिचा असा लाड केला नव्हता. आता प्रतीक्षा थोडी मोठी झाली होती. शाळेत अनेक मैत्रिणी तिला तिच्या रूपाबद्दल फार गोष्टी ऐकवायच्या. तिच्या शाळेत बरोबर मैत्रिणीसुद्धा झाल्या नव्हता. ती घरी येऊन आईला सांगायची आणि तिच्या डोळ्यात अश्रू असायचे. गावातले अनेक लोक तिच्या रूपाबद्दल बोलायचे, पण आता प्रतीक्षा मोठी असल्यामुळे तिला अनेक गोष्टी समजत होत्या. तसेच मुलगा घरी आल्यामुळे आता त्याच्याकडे थोडे जास्तच लक्ष होते. नेहमी तिच्यासोबत काही ना काही होत होते. नेहमी तिला काही ना काही ऐकावे लागत होते. तेव्हा ती आपल्या आईला येऊन सांगायची. आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण आता प्रतीक्षाचे हे नेहमीचे झाले होते. त्यामुळे ती जास्त घराच्या बाहेर पडत नव्हती. कधीकधी तर तिच्या शाळेतसुद्धा जाण्याची इच्छा होत नव्हती, पण आई तिला समजून शाळेत पाठवायची. प्रतीक्षाने कधी काही बाबाकडे मागितले तर बाबा तिच्यावर ओरडायचे, पण आता प्रतीक्षा मोठी झाली होती. आता तिला सर्व गोष्टी कळत होत्या. लोक जे काही तिला बोलायचे त्यामुळे तिला फार वाईट वाटायचे. ती मनात विचार करायची की मी इतकी वाईट आहे की लोक माझ्यासोबत बरोबर बोलत नाही आणि माझे रूप जर चांगले नाही त्यात माझा काय चुकी आहे. आणि अनेकदा तिच्या डोळ्यातून अश्रू निघायचे. शाळेतसुद्धा तिच्या एक दोनच मैत्रिणी होत्या. बाकी फक्त कामापुरत्याच बोलायचा आणि कोणी कोणी तर तिला अनेक गोष्टी ऐकून जात होते. पण आता या सर्व गोष्टीमुळे प्रतीक्षा जास्त करून घराच्या बाहेर पडत नव्हती. घरात कामे करायची आणि आईची मदत करायची. तिचे बाबा मजुरीचे काम करत होते आणि आईसुद्धा कामाला जात होती. काही वर्ष असेच निघून गेले. प्रतीक्षा आता 10वीत गेली होती. तशीच ती अभ्यासात जास्त लक्ष देऊ लागले. आईसुद्धा तिला म्हणायची की तू जास्त करून अभ्यासाकडे लक्ष दे आणि कामात हातभार लावू नको. तरीसुद्धा तिला आईचे कष्ट दिसत होते, कारण तिची आई फार कष्ट करायची आणि त्यातल्या त्यात बाबासुद्धा दारू पित होते. त्यामुळे ते आईला अनेक गोष्टी ऐकवायचे. पण आता प्रतीक्षाला आपल्या बाबांचे बोलण्याचे वाईट वाटत नव्हते, कारण तिला या गोष्टीची सवय झाली होती आणि अनेक वर्ष झाले असेच सुरू होते. प्रतीक्षाचे पेपर झाले आणि ती चांगल्या गुणांनी 10वीत पास झाली. जेव्हा ती रिझल्ट घेऊन घरी आली आणि आईला सांगितले, आईला तर फारच आनंद झाला होता. संध्याकाळी जेव्हा बाबा आले आणि बाबांना सांगितले, पण बाबांच्या चेहऱ्यावर हवी तशी खुशी नव्हती आणि त्यांच्या बोलण्यावरून असे वाटत होते की त्यांना या गोष्टीचा काहीच आनंद झाला नाही. उलट मुलगा त्यांचा कमी गुणांनी पास झाला त्याचा आनंद त्यांना फारच जास्त झाला होता आणि हे बघून प्रतीक्षाला फारच वाईट वाटले. पण प्रतीक्षाने हार मानली नाही. ती आता अनेक संकटाला तोंड देऊ लागली. आता प्रतीक्षा आपल्या अभ्यासाकडे जास्त लक्ष देत होती आणि घरातले अनेक कामे तीच करायची. आईची तब्येतसुद्धा बरोबर राहत नव्हती, त्यामुळे तिला फार वाईट वाटायचं, कारण आता तिच्या आयुष्यात आईच एकमेव अशी व्यक्ती होती जी तिला साथ देत होती. पण तिच्या बाबांचा स्वभाव आता सुद्धा अगदी अगोदरसारखाच होता आणि त्यांना वाटायचे की प्रतीक्षा झाल्यापासून त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या आहेत. प्रतीक्षा आता कॉलेजमध्ये जाऊ लागली. तिच्या आईने बोललेले प्रत्येक शब्द तिच्या डोक्यात होते. आई म्हणाली होती की आता तुलाच काहीतरी बनवून दाखवायचे आहे. त्या दिवशी आईने तिला आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी तिच्या डोक्यात पूर्णपणे साठवून गेल्या होत्या. तसे तर तिची आई तिला नेहमी लहानपणापासून समजून सांगत होती. प्रतीक्षा आता मन लावून अभ्यास करायची. प्रतीक्षा आता प्रत्येक वेळी
चांगल्या गुणांनी पास होऊ लागले. त्यामुळे तिचे कॉलेजमध्ये मैत्रिणी होऊ लागल्या. जे कोणी मैत्रिणी प्रतीक्षासोबत बरोबर बोलत नव्हत्या त्यासुद्धा आता प्रतीक्षाला अनेक गोष्टी विचारू लागल्या आणि या सर्व गोष्टीमुळे तिला एक वेगळाच आनंद येऊ लागला. प्रतीक्षा आता स्पर्धा परीक्षा देऊ लागली. पण तिच्या आईने आता जास्त कामे होत नव्हती. त्यामुळे आपल्या आईची तिला फार काळजी वाटायची. प्रतीक्षाने त्यावर्षी 2 परीक्षा दिल्या, पण त्या दोन्ही परीक्षेमध्ये तिला अपयश आले. त्यामुळे ती फारच गोंधळून गेली होती. तिला काय करावे काही कळत नव्हते. तसेच मनात विचार आला की खरंच मी वाईट आहे का? त्यामुळे माझ्या आयुष्यात नेहमी संकटे येतात. असे असंख्य प्रश्न तिच्या डोक्यात फिरत होते. तिची अशी परिस्थिती बघून आई तिला विचारू लागली आणि तिने आपल्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या. आई म्हणाली, आयुष्यात अनेक संकटे येणार, पण त्याला घाबरायचे नाही, कारण संकटे आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात. अपयश हे शेवट नसतो, तर यशाची पायरी असते. त्या दिवशी आईने सांगितलेल्या गोष्टी तिच्या डोक्यात फार बसून गेल्या होत्या आणि तिने परत प्रयत्न केले, पण आता सुद्धा तिला अपयश आले. पण ती घाबरली नाही. उलट अजून चांगल्याने अभ्यास करू लागली आणि 3ऱ्या वर्षी ती स्पर्धा परीक्षेत पास झाली आणि तिला एका चांगल्या पदावर नोकरी लागली. आता तर तिची आई फारच खुश दिसत होती आणि तिचा चेहरा बघून तर प्रतीक्षाला फार आनंद वाटत होता. गावातले अनेक लोक जे तिला काही म्हणत होते, आता तेच लोक तिचे कौतुक करत होते. तसेच प्रतीक्षाच्या बाबांना सुद्धा म्हणत होते की खरंच तुमची मुलगी फार गुणी आहे. आणि आता तर बाबासुद्धा तिच्यासोबत चांगले बोलू लागले. जे लोक तिला अनेक गोष्टी ऐकवायचे, आज तेच लोक तिचे कौतुक करत होते. पूर्ण गावात तिचे कौतुक होऊ लागले आणि त्यामुळे तर प्रतीक्षाला एक वेगळाच आनंद येऊ लागला. मित्रांनो, कथा कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.